मामा तुझे बाच्याच्या कार्याला ये टोपी टोपी नाचो 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 दुर्वेश रुपये मुक्त्या बघा आता आम्हाला भीती कसायची फुले गुलाब का तो काटे से क्या डर रहा प्यार के तो माँ बाप से क्या डर रहा। तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, तर पहिला तर तुमचा थँक्यू सो मच, तुम्ही खूप सारं प्रेम केलं। तर काल तुम्ही माझा बर्थडे होता तर तसं तुम्ही मला खूप सारं विश केलेलं। काल मी काय ब्लॉग नाही काढला कारण की जरा आपल्या मित्राचे वडील ऑफ झालेले, तर अख्खा दिवस मी तिथेच होतो। नंतर पण मी काय कुठे गेलेलो तर ब्लॉग नाही काढला। तर आज काढतो। तर आज चाललोय आपल्या दुर्वेश, आपल्या बँजमधला ताशा वाजवतो, त्याचा आज एंगेजमेंट आहे, चर्च घेतलं। तर हे बघा माझ्यासोबत कोण आहे बघा, मुक्त्या बाय, आम्ही दोघंच आहे आणि बाकी त्याचे घरचे, आणि अजून बघू कोण येतं का मुक्त्या। हा येणार आहे, निशांत वगैरे येणार आहे, पण तिकडच डायरेक्ट तिथे येणार आहे, आपण इकडून दोघंच जाणार आहे। तर चला मित्रांनो आता जाऊ तिथे। तर खूप लेट झालं, ते लोक पण अजून निघाले नाही। आता मुक्त्या बोलतो नाश्ता केलं ना काय मसाला डोसा, तू आहे ना भाई मालक मग काय आलं भाई, वनकेला कधीच झाले, झाली पार्टी झाली वनकेची, तू केला पार्टी। तर चला मित्रांनो, भेटतो तुम्हाला पुढे गेला। मसाला डोसा मागवलेला आहे, मुक्त्या भाई स्नॅप काढतोय का, स्नॅप पहिले मेन हे काय तुझं हे बघा। तर चला आता रेल्वे स्टेशनला आलं तर बघा, आता किती वाजले तुम्हाला दाखवतो बघा, मला किती वाजले बघा, 12:15 झाले। आणि हा बघा एवढं टाइम का तयारी करायला। आणि हे बघा हे त्याचे भाऊ लोक उभे, प्रणव आणि मुक्त्या भाई आणि अजून 2 जण तिथे बसलेले। तर चला भेटतो तुम्हाला आता पुढे गेल्यावर, तर बघूया मित्रांनो। भाईने तिकीट काढलंय, बाय ए बाय, आणि 50 सोला बघा, 50 सोला बघा भाईचा 50 सोला बघा, तिकीट भेटला भाऊ तुला, सगळं पास आहे का, अरे पैसे वाचले काय त्याचे। हे बघा प्रत्येकाला तिकीट दिले आणि आपल्या भाऊला पण तिकीट दिले। मित्रांनो कुठे पोहोचले, तिथे पोहोचले, ट्रेन मध्ये एवढी गर्दी होती, कशी गर्दी होती मग तर सांग, चेमाचेम। आणि आपला यश भाऊ तर पुरा चेपलेला, आणि हा बघा 50 तोला का, थोडा वेळ गर्दी होती, आम्हाला चढता नाकीनं आले, कसं मांडवण पोहोचलो। हो, आणि मांडवण पोहोचलो, डायरेक्ट जेवायला बसलो, बिर्याणी नीट जेव रे बाबा, तुला काय कमी बिमी पडलं सांग मला, हा दाबून जेव। आणि आमचा ओनर इथे टेन्शन आलं, आता ऑर्डर आहे संध्याकाळी कसं जायचं टेन्शन आलंय। वाजले 3:30 जाणार, तर भेटतो दुसऱ्यांदा आयफोन दाखवतो, आणि स्वतः आमच्या स्वतः नवरदेव भाई। हा आणि बघा बिर्याणी मला दाखवतो, नीट घे याला मालक आहे आमचा, छोटा मालक। आम्ही जाऊन घेऊन आलो आणि आमचा मालक लाजतोय, हे बघा काय तू कुठे आलाय, काय करतोय, काय नाही फोन बघतोय। गाईज कमेंट करून सांगा काय करतोय, नंतर मी गेल्यावर बोलतो। आणि हे बघा याला अजून नको पाहिजे सांग, मी आहे तुझ्यासोबत, म्हणून तर घेऊन आलास की डबल झालंय मुक्ताबाई। आणि निशांतला रस्ता सांगतोय, हे बघा नाही यश आमचा यश, हे दाखव निशांत सांगतोय भाई, गुगल चालू केलं। तुम्हाला जर कोणाला पाहिजे असेल गुगल सर्व्हिस तर आम्हाला कॉन्टॅक्ट करा, खाली डिस्क्रिप्शनला नंबर देणार, त्याच्यावरती कॉन्टॅक्ट करा। आणि 50 रुपये एक रस्त्याचे आम्ही सांगतो, गंधरे काय गुगल मॅप, गुगल तर लवकर कॉन्टॅक्ट करा, गुगल सोबत हा लवकर कॉन्टॅक्ट करा। आणि आमचा मॅनेजर हे मुक्त्या छोटा मॅनेजर, आणि बघा प्रणव आहे, नीट जेव घे घेतला फायनान्स सांभाळतो, ओके। रिव्हील नको करू यार, नको सांगू, पैसे विषय नको सांगू, काय डायरेक्ट डीएम करतील तेव्हा पैसे सांग। तुम्ही चॅनलला पण
सबस्क्राईब नसेल केलं तर गणराया चॅनलला पण सबस्क्राईब करा जाऊन आणि आपले चांगले चांगले व्हिडिओ ते आपण शेअर करा बघा चांगलं वाटलं तरच लाईक करा. आणि कोणाला ऑर्डर द्यायची असेल तर आपल्या भावाला कॉन्टॅक्ट करा. गणराया म्युझिकल ग्रुप ऑफिशियल आपल्या इंस्टाग्रामला चॅनल आहे. तुम्हाला इथे लेफ्ट साईडला दिसेल. हा नाही तर डिस्क्रिप्शन मध्ये देतो ID पण देतो आणि इंस्टा ID पण देतो नक्की ना. तर लगेच सबस्क्राईब. आणि हे बघा इथे आलोय सध्या सुजल. हा हे बघा अरे यार नीट नीट जेव. व्हेज की नॉनव्हेज? नॉनव्हेज भाई नॉनव्हेज. तर चला आलाय गल्ली गल्लीत ना आरा वाय मुक्ता वाय केसा लागा बॉम्बे. आणि हे का आपला भाऊ फोनवर सगळ्या नातेवाईकांना विचार जमा करतो. एकटाच आहे. कशावर नाही यायला लागतंय बघा मित्रांनो. तर आता भेटूया. आणि मी काय मध्ये ब्लॉग नाही काढला कारण की ट्रेनमध्ये खूप गर्दी होती. खूप लेट पण होता. मेगा ब्लॉग होता ना तर खूप लेट होता. तसेच आपण फिरलो आतमध्ये. छान म्हणजे रेल्वे सेवेने ना काहीतरी पाऊल उचललं पाहिजे यासाठी. की एक तास ना ट्रेन खूप लेट होत्या आणि त्याच्यामुळे ना आम्हाला जाम त्रास झाला यायला. आणि आमच्या डेलीचे आमचा डेलीचा मेंबर त्याला तर काय सवय होती पण त्याला पण आज खूप त्रास झाला. आणि वाटलं ना भाऊने आमचा चेंबटला इकडे इथे इथे प्रेमर यार तू चेंबटला भाई आले आता ज्याला ऍड्रेस आम्ही सांगत होतो तो भाई येतो भाईला बघा भाई आमचा चालत येतोय. बघा दिसतोय बघा चालत येतोय आमचा फुल ऍड्रेस सांगितलं त्याला मॅप वरती फुल. आणि आमचा गुगल मॅपवर हा बघा गाडी येते. टॅक्सी तर चला चाचा गेला का? हे बघा फुल टॅक्सी पोरगे. अरे रिव्हील नव्हतं करायचं. रिव्हील केलं काय? जाऊ दे काय नाही काय नाक तुम्ही बघू शकता. हो. आणि हे बघा दुर्वेश भाई फुल या का. आणि तुझ्यासाठी एवढं थांबलो आणि आमच्या ट्रेन मध्ये चढलाच नाही घाबरला. गर्दी बघा गर्दी निशान गर्दी कशी होती सांग? खूप होती ना. बिचारा एकटा आला. हे तुझा मित्र थांबला ना जेवला लगेच नाही का? हे खोटं बोलतोय. तयार होतोय बघा नको यार इंग्लिश नाही यार. बघितलं नाही कट नाही करणार. तुला फेमस करणार आता. बीपचं साऊंड करावं लागेल. मग तर शिकव ना एडिटिंग ना भाई का क्लास लावायला लागतो. किती फी किती आता सांगून हे डीएम करा तुम्ही. ID दिली डीएम करा. चॅनल आहे मिस्टर नॉडी इंस्टावर तुम्ही फॉलो करू शकता. चॅनल ID पण सांग मग डीएम. ओके अरे ते जीमेल वरून डीएम. आणि आपला वगैरे दुर्वेची म्हणजे आता होणारी ती भाऊ आहे तिचा. मग तिचाच ना मग तिचा समजला तेच होईल. सॉरी मेवणे ते बघा. तर चला भेटूया पुढे. ए बाय काहीतरी बोलेला काय. आता कार्यक्रम चालू आहे. आणि हा बघा हे घड्या दाखव दुबईवरनं मागवलंय का? आमच्या ओनर हे मामा गेलेला कालच आलाय दुबईवरनं जाऊन. आणि त्याला गिफ्ट आणलंय. मामा आमच्या भावाला पण आण एक कधी. ओके हे बघा चालू झालंय. आणि आमचा फोटोग्राफर मुक्त्या भाऊ. दुर्वेश आणि त्याची सगळी ते मंडळी तिथे उभे. अरे डेंटल
आणि हे बघा इमानदारीने यांना फोन भेटला आणि तो फोन परत दिला. एवढी इमानदार आहे, एवढी इमानदारी. कोण तूच का? अरे हो, अरे यार लगेच लगेच का एक आमच्या भावाला पण ते फोडायला. मला नको. नवरदेव सोबत आमचा बघा फोन बसलाय. आणि हे बघा नवरदेव सोबत बघा फोटोग्राफर. मुक्त फोटो आता रिसेंटली न्यू काय होंगकॉंग वरनं आणलाय. हा मित्रांनो नवरदेव आता चेंज करणार आहे. ओके ही दुर्वीची हा प्रणव तर तुम्हाला माहितीच आहे. आणि हा सुजल आणि त्याच्या पाठी ऋतिक. हा अक्षराने ब्लॉगर आम्हाला विसरू नको. आणि अरे मामा निशान आमचा निशान मामा आमचा निशान मामा. हा मावशी एक काम कर माईक घे अजून बघ कोण बाकी आहे का. अजून ऐक ना माईक घे ना सगळ्यांना बोलू ना. हे बघा अरे मन हे दुर्वेश हे बघा. आणि मेन कॅरेक्टर दुर्वेशची बहीण, दुर्वेशची मोठी बहीण. आणि कुठून आली काय माहित बाबा, मी ना ओळख दिला. ए नको अरे बघा एवढं तुम्हाला दुर्वेशी इंट्रोडक्शन करायला आहे. आणि बघा आणि ते स्कूल फ्रेंड्स आहे तो बोलतोय. हे बघा दुर्वेश काय यार. हे बघा हे दुर्वेशचे स्कूल फ्रेंड्स आहे दोन्ही पण. मेन तर दाखव आता तुझ्या सोबत. मेन नंतर ओळख करून दे. हा काय बोलतोय तू? तयार होतोय आपला भाऊ पण तयार होणार आहे आता. चेंज करून ती परत आलेली आहे. हे बघा आणि आमचा फोटोग्राफर रेडीच आहे. परत आता टीका होईल. मग नंतर टीका झाल्यावर मग थोडंसं टीका होईल. मग परत कपडे चेंज करायला जाईल. मग नंतर दोघं एकसाथ येतात. आणि बघा भाई फुल रेडीच आहे. एक्साइटमेंट आहे भाईला कधी होतंय. मामा यार मामाशिवाय आमचा ब्लॉगच नाही होत. तर चला अरे टीका करताना भेटू. मित्रांनो आता टीकाचा कार्यक्रम चालू झालाय. आणि आमचा फोटोग्राफर खूप मेहनत घेतोय. मुक्तेशचा फोटोग्राफर पैसे दिले भाई. आणि याला जाम माहिती आहे. ब्लॉग बनवला आपण कधी बनवू पण नको बरोबर. ब्लॉग ही क्षेत्र हा मित्रांनो टीकाचा कार्यक्रम चालू आहे. कपल फोटोशूट चालू. बघा खांद्यावर हात टाक.
नको लाजू. फोटोग्राफर त्याला असतो इथे यायला घरात, पण त्याला जबरदस्त बघा वॉचमॅन बनलाय, स्वतः वॉचमॅन बनलाय आणि आतमध्ये ए बाहेर आहे. इथे बघा, इथे बघा. हे बोलवा ना दादा, दादा इथे बघ ना. थांबा जरा काकी. इथे बघा, इथे इकडे बघा त्यांच्या हात लावा ना, हात नवोदय रेडी, कपडे चेंज. दररोज बाय हे बघा, मामा मानपान दिलाय, मामाला पण मानपान दिलाय. अरे बस नाचो नाचो नाचो. मामा हे मामाला मामा हे मामा तुझे बाच्याच्या कार्याला टोपी टोपी. हे नाही मामाला, हे मुक्त्या मामाला, मुक्त्या मामाला. ए मामाचा मान दे, ए मामाचा मान दे. मामा 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 एकदा हे शाल घाल, हे शाल घाल, हे शाल. अरे मामा मामा एकदा, मामा एकदा, मामा मामा मामा. अरे ए भाई दुर्वेश भाई, अच्छा ड्रेसिंग ड्रेसिंग. ओ हो ओ ओ ओ कडक रे कडक कडक. ए मामाला मानपान दे बाबा यार. सुपारी फोडायचा कार्यक्रम बघा, दुर्वेश भाई सुपारी फुटते. मामा सुपारी फोडता. मित्रांनो आता फायनली किती वाजले रे, किती वाजले? 6 वाजले आणि आता अंगठी घालतो आपला दुर्योधन भाऊ. आता एंगेजमेंट चालू होते, एवढ्या वेळापासून काय चालू होतं काहीच माहिती नव्हतं. तर आता वाजले 6, कधीपासून आलो घरातनं, कधी निघालो आणि आता किती वाजता आहे. आता इकडनं घरी झाल्यावर किती टाइम तुम्ही बघा, तर दाखवतो तुम्हाला कुठे गेलं. हे बघा मामा, साखर पाहिजे का? दुर्वेशला चला दाखवतो, चला भेटतो तुम्हाला.
चले ध्रुवेश ओ अरे फोड़ अरे क्या यार ये नहीं फुट रहा है कैसा फुटेगा ए उका ना ये उका ना ये उका एक शायरी हो फूले गुलाब का तो कांटे से क्या डरना प्यार किया है तो माँ बाप से क्या डरना अरे कडक यार कडक हे बरं वन मोर थांब एकदम शांत थोडंसं चेंज कर कान भड़कन बोल फूले गुलाब का कांटों से क्या डरना प्यार किया है तो दुनिया वाले से क्या डरना काय रे कडक गुलाबाची आता आम्हाला भीती कशाची कली आहे गुलाबाची आता भीती काय या दोघांच्या दुनियाची जाम प्रेम भावाचं जाम प्रेम बघा एक कॉफी ₹100 पैसे तर घेणार आहे इथे बघ इथे नाही बसू नको ती घालूनच मोकळी झाली 1 तास झाला फोटोशूट चालू आहे रात्र झाली काय रात्र झाली घरी जायचंय 7 वाजले तरी फोटोशूट चालू आहे तुझं काय आणि हा बघा फोटोग्राफर हा ऐकत नाही नुसता फोटो काढतोय फोटोशूट चालू आहे काढला जा तुझा आता काय स्ट्रगल बघा चिखल येतं स्ट्रगल बघा हे म्हणला बाय ये मामा मित्रांनो आता फायनली एंगेजमेंट झालेला आहे पुरेपूर 12 ते 10 तास लागले काय मामा किती तास लागले मामा 5 ते 10 तास लागलं हा कधी गेलेलो आणि कधी येतोय एवढा वेळ कोणता एंगेजमेंट असतो सगळ्यांना माहिती आणि हा बघा सुजय भाऊ किती वेळ लागला आपल्याला हा किती वेळ लागला आपल्याला जाम टाइम लागला काय तरी मध्ये बघ अजून पण पाठी थांबले टाइमपास करताय तर चला बघूया आणि आजचा ब्लॉग आपण इथेच बघूया पुढे कुठे बाहेर गेलो तर कंटिन्यू करून आता इथे एंड करून टाकू कारण की खूप लेट झालाय कॉलवर कॉल पण येत आहे घरात होता एवढा एंगेजमेंट कोणचा एवढा वेळ काय सांगू आता तुम्हाला मोठा एंगेजमेंट होता फोटोग्राफर आमचा एवढा भारी होता ना पैसे घ्यायची गरजच नाही हे बघा कल्याण लागले तर चला भेटतो तुम्हाला पुढे गेला चला मित्रांनो आता फायनली उतरलेलं डोंबिवलीला काय शकतो नाही मग भाव जाताना खूप गर्दी होती आपलं मग आता येताना नाही गर्दी नव्हती तरी पण हा दोरवरच उभा होता CST वसून डोंबिवलीवर मी बसलेलो आरामात मजा आली पण आता इथेच ब्लॉग आता एंड करतो तो ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा सगळे बोलतील मित्राच्या एंगेजमेंटला ब्लॉग बनवला ठीक आहे त्याची इच्छा होती तो बोला ब्लॉग बनव म्हणून मी बनवला आणि एक आपली गाडी इथं लावली ठीक आहे तर चला आणि खूप थकलो आहे गाई सकाळी 10 वाजता बाहेर निघालो आता 8:30 वाजले आत्ताशी घरी पण नाही गेलो अजून आता याला सोडेल मग घरी जाईल
हे बघा पोच रे गाडी पोच. हा ना? सामने का भी ठीक से हो. बाबा का फोटो. हा तर चला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा ब्लॉग कसा आहे.